आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मतीन पटेल याची जे अनधिकृत घर होतं, ऑफिस होतं आणि दुकान होतं, त्यावर महानगरपालिकेने कायदेशीर कारवाई करून ते घर जमीनदोस्त केले. त्यामागचं कारण एक होतं, एक तर ते इलिगल होतं, त्याला 3 दिवसाची नोटीस दिली होती, नंतर 24 तासाची नोटीस दिली होती. हे हायकोर्टात गेले होते. पहिलं तर यांनी हे सांगितलं की हे घर मतींचं नाहीच आहे. नंतर हायकोर्टात गेले सांगितलं की साहेब आमच्या नगरसेवक असल्यामुळे त्याचं घर तोडतायत. हायकोर्टाने त्यांना कुठेही इंटरटेन केलं नाही. ते म्हणजे ठीक आहे, पुढच्या आठवड्यामध्ये तुमचं काय मत आहे ते आम्ही ऐकून घेऊ. हा जो काही इम्तियाज जलील बोंबलाय लागला आहे, याला जर कायदा कळत असेल, हायकोर्टाच्या जजपेक्षाही जास्त, काही सुप्रीमचे त्यांनी काही उदाहरण वगैरे दिले तर हायकोर्ट ठरवेल ना. हायकोर्टाच्या आदेशाचं पालन जर कॉर्पोरेशनने केलं नसेल तर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई त्यांच्यावर होईल. आणि जर झाली कारवाई तर ऍज इट इज त्याला घरही बनवून देता येईल. परंतु या महाशयाने जे केलंय, रात्री 12 वाजता जाऊन मतींच्या घरासमोर ज्या पद्धतीने तो बोललाय, भाषा